दुनिया सब कोई कहे पर बाती कहे न को। अरे बाती बिचारी रात भर जली और नाम दिया का हो। गांधीजी कस्तुरबा अशोक थोरात म्हणतात, गांधीजी कस्तुरबा नेहरूची कमलाबाई अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई। जगी नाही कोठे अशी नवलाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोळशाची बाडी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे पण शेणात भरती। कोळशाची बाडी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे पण शेणात भरती। आम्हासाठी झाली भीम पेनाची शाई अन कोटी कोटी लेकरांची आई रमाई। बाप घोंगावता आमचा तुफान बरा, तिच्या पदराचा लेकरांना सहारा। तिच्या जीर्ण पदराची छाया गरगराई कोटी कोटी लेकरांची आई रमाई। मुके दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी हाटी कधी तोलले। रमाईचं गीत गातोय, एवढ्या थंडीत पण माझ्या आई बहिणी बसलेल्या आहेत म्हणून गातोय। मुके दुःख तिचे ना कधी बोलले, दिखाव्यासाठी हटी कधी तोलले। मोठे पण सूर्या ही तिचीच कमाई, मोठे पण सूर्या ही तिचीच कमाई कोटी कोटी लेकरांची आई रमाई। आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला आणि तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला। कसे फेडू पांग कसे भोगू उतराई अन कोटी कोटी लेकरांची आई रमाई। आग नांदन नांदन या शेरगढ़ लक्ष्य द्या, ये हकीकत है कोई भरम नहीं है। प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है, ये सच है, ये सच है। मारमा तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। नंदन नंदन आग नंदन 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 होत रमत नंदन 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 होत रमत नंदन होत रमत नंदन आग नंदन नंदन होत रमत नंदन। भीमाच्या संसारी, भीमाच्या संसारी जस ही पुरत गवऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई। तवा शालूत नटल्या गणपुऱ्या, तवा शालूत नटल्या गणपुऱ्या। शरीफों की शराफत कम नहीं होती, मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती। करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती। पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती। आणि म्हणून ज्या वेळेला बॅरिस्टर होऊन बाबासाहेब आंबेडकर मायदेशी परत येतात आणि बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले म्हणून त्यांचा सत्कार बाजूच्या नगरामध्ये ठेवलेला असतो।
लक्ष द्या बंधूनो, हे गाणं माझं नवीन आहे. गाण्याची कल्पना समजून घ्या. रमाईला तो सोहळा पाहायचा असतो, पण रमाईला तो सोहळा पाहता येत नाही, कारण रमाई जवळ धड लुगडं नसतं. मग रमाई काय करते? तरी पण त्यामध्ये रमाई गर्दीमध्ये येते आणि महिलांच्या पाठीमागे उभी राहते आणि बाबासाहेबांचा तो सोहळा डोळे भरून पाहते. पण बाबासाहेब त्याच्यामधूनही त्या रमाईला ओळखतात आणि काय म्हणतात सदर गीतातून ऐका. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी रमाईला पाहून डब डबले ते डोळे विमाते. त्या सत्कारात दुरून पाहिली फेटा नेसले रमा. त्या सत्कारात दुरून पाहिली फेटा नेसले रमा. त्या सत्कारात दुरून पाहिली अरे फेटा नेसले रमा. त्या सत्कारात दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 बॅरिस्टरांची मुलाखत घेण्याकरता शिष्टमंडळ परदेशातून या भारतात आलं. पहिले बॅरिस्टर जिना यांच्या घरी हे शिष्टमंडळ गेला असता. रात्रीचे 8:30 वाजले होते. शिपाईने सांगितलं साहेबांची झोपण्याची वेळ झालेली आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी मुलाखत घ्या. दुसऱ्या दिवशी मुलाखत घेतली. रात्रीचे 9:30 वाजता बॅरिस्टर महात्मा गांधी यांच्या घरी एक शिष्टमंडळ गेला असता. शिपाईने सांगितलं दुसऱ्या दिवशी मुलाखत घ्या. साहेब झोपलेले, बापू झोपलेले. दुसऱ्या दिवशी मुलाखत घेतली. रात्रीच्या 2 वाजता बाबासाहेबांच्या दारावरती थाप मारले असता स्वतः बाबासाहेबांनी दार उघडलं. शिष्टमंडळांनी त्यांना प्रश्न विचारला, आंबेडकर बॅरिस्टर जिना 8:30ला झोपले, बॅरिस्टर महात्मा गांधी 9:30ला झोपले, रात्रीचे 2 वाजले तरी तुम्ही जागे? बाबासाहेब म्हटले बरोबर आहे. बॅरिस्टर जिना 8:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. बॅरिस्टर महात्मा गांधी 9:30ला झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे. रात्रीच्या 2 वाजले आहेत, मी जागा आहे कारण माझा समाज झोपलेला आहे. मला त्यांना जागा केलं पाहिजे आणि म्हणून मी जागा आहे.